हा मुलगा रोज देवाला दोष द्यायचा. सगळ्यांना मिळतं, मला का नाही, तो म्हणायचा. लोक म्हणायचे, देवावर विश्वास ठेव. पण त्याचं मन तुटलेलं होतं. गरिबी आणि आजारी आई. रमेश खूप गरीब होता. आई खूप आजारी होती. घरात औषधासाठीही पैसे नव्हते. तो रात्री आईजवळ बसून रडायचा. आई, मी तुला वाचवीन, असं म्हणत तो स्वतःलाच समजवायचा. रमेशला छोटी नोकरी होती, पण एक दिवस तीही गेली. मालक म्हणाला, आता काम नाही. तो रस्त्यावर उभा राहिला. डोळ्यात पाणी, हातात रिकामं पाकीट. त्या रात्री तो देवावर ओरडला, मी काय पाप केलं होतं? सगळं सहन करतो तरी तू ऐकत नाहीस. त्याला जगणं नकोसं झालं. सकाळी तो मंदिरात गेला. डोळे भरून आले होते. स्वामी समर्थांचा फोटो पाहिला. तो शांत झाला. तिथे लिहिलं होतं, श्रद्धा ठेवा पण प्रयत्न सोडू नका. तो मनात म्हणाला, स्वामी, मला चमत्कार नको, फक्त मला ताकद दे. मी स्वतः उभा राहीन. तो रोज लवकर उठू लागला. आईसाठी झगडू लागला. त्याला एका दुकानात काम मिळालं. पगार खूप कमी होता. लोक हसायचे, इतकी मेहनत कशाला? पण रमेश म्हणायचा, आईसाठी आणि स्वामींसाठी. आई थोडी बरी झाली. घरात अन्न आलं. तो पुन्हा हसू लागला. एक दिवस मालक म्हणाला, तू प्रामाणिक आहेस, हे दुकान तू चालव. आज रमेशचं स्वतःचं दुकान आहे. आई हसते. घरात दिवा लागतो. तो रोज मंदिरात जातो. तो म्हणतो, स्वामींनी मला श्रीमंत नाही केलं, पण त्यांनी मला मजबूत केलं. आज तूही रमेशसारखाच असशील. तूही देवाला दोष देत असशील. पण लक्षात ठेव, देव तुला तोडत नाही, तो तुला घडवत असतो. श्रद्धा अधिक मेहनत बरोबर चमत्कार.